कॅप्टन अशोक खरातच्या अटकेची इनसाइड स्टोरी झी 24 तासकडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसारच नाशिक पोलिसांनी फत्ते केली मोहीम. अतिशय गोपनीय आणि शिताफीनं पार पडली अटकेची कामगिरी. भोंदू अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा. 1 किलो मध तब्बल 9 लाख रुपयात विकायचा. शक्तिवर्धक तुर्की मधाचा दावा करत नागरिकांची फसवणूक. भोंदू खरातच्या संपत्तीत 8 वर्षात 74 पट वाढ. शिवनिका संस्थांच्या माध्यमातून खरातनं अनेकांना गंडवलं. देणग्यांचा महापूर आला कुठून? पोलिसांकडून शोध सुरू. विकृत खरातला आज नाशिक कोर्टात हजर केलं जाणार. पोलीस पुन्हा कोठडीची मागणी करणार, तर कोर्टात दाखल करण्याआधी एसआयटीकडून खरातची चौकशी सुरू. खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर कारवाईची शक्यता. चाकणकरांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती. कारच्या दरवाजात अडकल्यानं बोटाला दुखापत. विरोधकांनी खोटा प्रचार करत बदनामी केली. त्या फोटोवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. बच्चू कडू भोंदू खरातच्या पाया पडतानाचा व्हिडिओ समोर. 2 वर्षांपूर्वीच्या भेटीचा व्हिडिओ असल्याची माहिती. भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथं या. भेटीत खरातचा कडूंना सल्ला. नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी. काही पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक. नागपूर शहरात इंधन तुटवड्याची अफवा. प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी. पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा. कोल्हापूरमध्ये पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या रांगा. तर एलपीजी गॅस दरवाढी विरोधात रिक्षा चालक आक्रमक. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढणार. युद्धाचा टाइल्स ग्रेनाइट उद्योगाला फटका. गॅस अभावी गुजरातमधील टाइल्स उद्योग ठप्प. टाइल्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला. युद्धामुळे टाइल्स ग्रेनाइटची दरवाढ. आणि सर्वसामान्यांची लाडकी लाल परी झाली स्मार्ट आणि हायटेक. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 3000 नव्या राजमाता जिजाऊ बस दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नव्या बसचं लोकार्पण.